लीलामती बाबासाहेब रोडे. आम्ही एक सामायिक म्हणजे खूप छोटे शेतकरी आहात, पण आमच्या शेतावर एवढा ताबा आम्हाला खूप परेशान केले. आम्ही फीस भरतात तरी पण आम्हाला मोजणी करून देत नाही. ज्यावेळेस आम्ही मागायला जातात, आम्ही हक्क दाखवतात आमचा, तर हे लोक आम्हाला मोजूनच देत नाहीत. मग आम्ही ताबा तरी कुठं करायचा? यांना जर मोजून दिलं तर आम्ही ताबा करू. ते सांगतात की तुमची वैयक्तिक जागा नाही, वहिवाट नाही असं सांगतात. मग आम्ही न्याय तरी कुठं मागायचा? हे सगळं म्हणजे तहसील कार्यालय सगळीकडं दिलेलं आहे आम्ही. आणि 2016 पासून चाललंय आमचं हे फीस भरणं, इथं पाठवणं, तिथं जाणं, पण हे आम्हाला काही योग्य न्यायच मिळत नाही. आमची एवढीच मागणी आहे की आमची मोजणी करून द्यावा रीतसर आणि आमची वैयक्तिक जागा जी आहे ते आमचा ताबा बसून द्यावा, एवढंच मागायचं आहे. आणि हे त्याचसाठी आमचं आमरण उपोषण चालू आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आमचं चालूच राहणार. माझं नाव बाबासाहेब किशन रोडे, राहणार ब्रह्मवाडी, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथील रहिवासी असून माझ्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण काढण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे. माझी मागणी आहे शासनानं मला हे मोजून माझं अतिक्रमण काढून माझ्या ताब्यात देण्यात यावं. आणि हे जे चुकीचे फेरफार करून दिलेले आहेत हे गट क्रमांक 73मध्ये घेऊन 74मध्ये त्याने ताबा केलेला आहे, ते काढून देण्यात यावं. आणि ते रस्ता जो आहे नागापूर पांडवचा रस्ता जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं दर्शवून माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या. ते तात्काळ शासनानं आपल्या रिकामा करून देण्यात यावं अशी माझी प्रमुख मागणी आहे. माझी जागा मोजून मिळण्याबाबत आहे पूर्ण, ते माझं अतिक्रमण काढून देण्यात यावं. माझ्या जबरदस्ती माझ्या शेतावर अतिक्रमण करत आहेत गावात लोक. किती एकर शेती आहे तुमची? पूर्ण 5 एकर काहीतरी थोडी जास्त आहे. मग आता जे अतिक्रमण केलं ते किती जमिनीवर केलं तुमचे अतिक्रमण? कमीत कमी 2.5 एकरवर आहे. 2.25 ते 2.5 एकरच्या दरम्यान आहे पूर्ण अतिक्रमण. ते अतिक्रमण हटवण्याची तुमची मागणी आहे? हां. कोणता रस्ता आणला आहे, सडक योजना आणलेली आहे ती पण पूर्ण माझ्या शेतातून काढलेली आहे. शासनाचा रस्ता जिथं आहे तिथं काढायला आमचा काही विरोध नाही, फक्त जे योग्य ठिकाणी केलेलं नाही ते फक्त माझ्याच जाग्यात घुसवलेलं आहे. आणि माझं शेत संपलं की त्यांचा रस्ताही संपला. मग असं कसा रस्ता व्हायला कुठून? शासनानं मग त्याचे आम्हाला नोटीस नाही, कुठल्याच प्रकारची नोटीस आलेली नाही आम्हाला. ग्रामपंचायतची नोटीस नाही, कुठे भूमी अभिलेखची आम्हाला नोटीस आलेली नाही किंवा तुमचं इथून रस्ता जायला आहे म्हणून आम्हाला काही तरी कळवलं नाही. आता तहसील कार्यालयाला तुम्ही अर्ज दिलेला आहे? हो, रितसर अर्ज दिलेला आहे. त्यांचे लेखी काय प्रत्युत्तर आलेलं आहे तुम्हाला? लेखी आणखीन काहीच नाही आले. हे आमरण उपोषण जे चालू आहे हे मी ठोस माझा निर्णय होईपर्यंत, शासन माझा काहीतरी निर्णय लावूस तर मी इथून उठणारच नाही अशी माझी मानसिकता आहे.